हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. श्रावणी सोमवाराच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नागोबाच्या उपवासाच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर आज मी नागोबाचा उपवास केलेला आहे, तर टेकाची पूजा करायला निघाले होते. तर इथे एक जवळच मंदिर आहे आमच्या एरियामध्ये, देवीचं मंदिर आहे. तर त्या देवीच्या मंदिरात आमच्या सर्व एरियातल्या बायका तिथंच टेकाची पूजा करायला जातात. तर पहिलं तिथं टेक होता म्हणे, तर आता सध्या टेक वगैरे काही नाही आहे. तर आम्ही असंच टेक ज्या जागेवर होता त्या जागेवर आम्ही पूजा करतो. तर ज्याला उपवास आहे त्याच्या नावचे 5 खडे आणि 5 काड्या घेतल्या जातात. तर त्या रोवून पूजा वगैरे केली जाते. तर पूर्ण पूजा वगैरे दाखवायची होती तुम्हाला, पण ते मला शक्य झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे पूजा वगैरे दाखवलीच नाही. तर उद्या दाखवते मी तुम्हाला. नैवेद्य वगैरे दाखवायला गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच पूजा दाखवेन मी. तर आम्ही दोघींनी पण पूजा वगैरे करून घेतली. तर त्या ताईंनी घरीच केली होती, तर त्यांनी घरीच टेकाची पूजा केली. तर त्या म्हटल्या की मी तुमच्याच टेकाला हळदी कुंकू वाहून आरती वगैरे करते, कारण जर सेपरेट टेक बनवला तर परत मला नैवेद्य दाखवायला यावं लागेल उद्या, तर तेवढा वेळ भेटत नाही मला, स्वयंपाक वगैरे असतो असं म्हटल्या ताई. ठीक आहे म्हणलं, चालतंय. म्हणून त्यांनी माझ्याच टेकाची पूजा करून घेतली. तिथं एक पिंपळाचं झाड होतं, तर तिथं अशी देवीची मूर्ती होती, खूप सुंदर हसतमुख अशी मूर्ती होती. तर कोणीतरी भंगली म्हणून आणून ठेवली होती कदाचित. तर कसा वाटला हा माझा मिनी ब्लॉग, तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.